गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। श्री सकलदेवताभ्यो नमः। पुंडलिका वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तन की जय। बोल सुखदेव जी महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरु। वटस्य पत्र सपुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। नाथ नारायण वासुदेव। जीवे पिबस्वामृतमेतदेव। गोविन्द दामोदर माधवेति। विक्रेतु कामा किल गोपकन्या। मुरारि पादार्पित चित्तवृत्ति। तद्यादिकं मोहवशादोचते। गोविन्द दामोदर माधवेति। गृहे गृहे गो भवतु कदम्बा। सर्वे मिलित्वा समवाप्ययोगो। पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं। गोविन्द नाम
कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशुतुमानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रजरज और मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे
घाटी पर प्रेम से बोलो राधे 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 कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने वराहपीडं नटवरवरवरु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासगणकपीशं वैजयन्त्यमालां रन्ध्रारवेणुरदरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्वैतकीर्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। भगवंत परमात्मा प्रगट झाल्यानंतर आपल्याला एवढा आनंद देतील असा अनुभव आपला कालचा आहे। भगवंताचा जन्मोत्सव तो पण इथे दावण गावामध्ये आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये झालेल्या कथेमध्ये एवढा आनंद भेटला। थोडा विचार करा, इथे प्रगटलेला भगवंत एवढा आनंद देतो तर आपल्या हृदयात प्रगटलेला किती आनंद देईल। बऱ्याचदा आपली गोष्ट आपल्यापाशी असते पण आपल्यापाशी नसल्याचं आपल्याला प्रतीत होतं। तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी। काही घरंदाज असे दागिने असतात बरं का, पिढ्यानपिढ्या ते कधीच मोडले जात नाहीत। सासूबाईच्या सासूनं सासूला दिला दागिना सोन्याची चैन, तोच सासूबाईनं सुनेला दिला। लग्नाच्या ठिकाणी लोक तिला विचारायला लागले, आमच्या कुळाची ही ओळख आहे, माझ्या सासूबाईच्या सासूनं सासूला दिली तिनं मला दिली। असं लग्नामध्ये चर्चा भरपूर झाली तिच्या चैनीची। सासूबाईंनी बजावून पाठवलं होतं, गळ्यातली काढायची नाही। ध्यानात ठेव, ही साखळी आपल्यासाठी फार शुभ आहे, हरवू नको, व्यवस्थित आण, तिच्या डोक्यात टेन्शन।
घरी येईपर्यंत सारखं असं चैनीला हात लावायला लागले. घरी आले, सासूबाई रागवली. अगं 3:30-4 येणार होते, 6 वाजले, तुला काय वाटू दे, चहा नाही काही नाही, मला लवकर चहा बनव. गाय तिने वस्त्र वेगळे केलेत. घरामध्ये जे वस्त्र परिधान करते ते परिधान केले आणि ते वस्त्र परिधान करून माय बाप तिने घाई चहा बनवला, सासूबाईला दिला. मग सासूबाई म्हणाली, कसं झालं लग्न? म्हणले चांगलं झालं. काय होतं जेवायला? असं होतं. कोण कोण आलते पाहुणे? म्हणले हे आले होते. बरं तू जे घालून गेली होती सोनं वगैरे ते व्यवस्थित काढून ठेवलं ना? तिने असा हात लावला, बाकी सगळं होतं, चैनच नव्हती. आता सासूबाईला म्हणली खरी, हो आणलंय म्हणली, पण घाबरली बिचारी, हाताला चैन लागेना. घरामध्ये गेले, सगळीकडे पाहायला लागली. बाई मी काढून तर ठेवली नाही, मला आठवण येत नाही. सासूबाई रागवली म्हणून घाई किचन मध्ये गेले, चहा बनवायला लागले. आठवायला लागली पुन्हा काढून ठेवले का, ते दागिन्याचा डबा काढून पुन्हा बघायची, पुन्हा ठेवायची. सगळी धांदल उडली तिची, रडायला लागली शेवटी. आता सासूबाई काय म्हणेल? लग्नात सगळेच आले होते ना, तिच्या पण घरचे आले होते, सगळीकडचे पाहुणे आले. उद्या सासूबाई म्हणायला बसली, तुझ्या घरच्याला दिली असशील. एवढी घाबरली, रडायला लागली. सासूबाई म्हणली, का ग काय झालं रडायला? सासूबाई नेमकं काय झालं कळेना. रिक्षातून उतरताना सुद्धा मी असा हात लावून पाहिला, माझ्या गळ्यात चैन होती, पण घरात आल्या आल्या मला सापडेच नाही. नेमकं काय झालं कळेना, सगळीकडे शोधले. सासूबाई हुशार. सासूबाई म्हणले, साडी कोणती घातली होती तू? म्हणली ही घातली होती, आकाशी कलर. आणि ती साडी म्हणे. ती साडी घेतली आणि तिनं झटकली आणि चैन खाली पडली. चैन घरातच होती पण सापडली नाही. कारण जिथं चैन शोधायला पाहिजे तिथं तिनं शोधलीच नाही. सर्वत्र पाहिली आणि चैन कुठं? अंगवस्त्रालाच. तसं या परमात्म्याला आपण सर्वत्र शोधत निघालोय, पण इथं असणारा शोधत नाहीये. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. तुम्ही फार मोठ्या संकटात आहात आणि तुमचा मित्र त्या संकटात तुम्हाला धावून येऊन हात देतोय. तुम्ही काय म्हणता त्याला? देवासारखा आलास रे. काय म्हणता? देवासारखा आलास बघ. हेच देवपण आहे, फक्त ते कायमस्वरूपी आपल्यात असलं पाहिजे. माणसाचं सत्य वागणं, माणसाचं सत्य बोलणं, माणसाने सत्यशील वर्तन करणं हे त्याच्यातलं देवपण आहे. थोडं विशेष बोलतोय, व्यवस्थित ऐका. देव 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 म्हणजे काय वेगळा नाही. जरा व्यंकटराव ते पलीकडे एखादी चटई बघा, अशी आडवी, हीच घ्या. देव 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 म्हणजे काय वेगळा नाही.
मानवाला दिव्यत्व दैवत्व प्राप्त होणं यालाच देव म्हणतात. ज्ञानोबाराया, तुकोबाराया, नाथबाबा, नामदेवराया, एकनाथ महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, मीराबाई हे कोण आहेत? आपल्यातलेच ना मानव. पण देव स्वरूपाला प्राप्त झाले त्याचं कारण त्यांनी त्यांच्यातला देव जागा केला. त्यांच्यातल्या देवाचं दर्शन त्यांना झालं. तसं आपल्यातला देव आपण पाहिला पाहिजे. भगवान परमात्मा जन्माला आले, वसुदेवाने डोक्यावर घेतलं आणि निघाले मायबाप. वसुदेवाला हे माहिती नव्हतं की याला डोक्यावरती घेतल्यानंतर एवढं काय घडणार आहे. काय घडलं? उचलीला कमळापती, पायाची बंधने गळती किंवा पायीचे बंधने गळती. भगवंताला आपल्या मस्तकावरती घेतल्यानंतर तुम्ही सर्व बंधनातून मुक्त होणारच आहात. यात कोणती शंका आहे? आज जरा पुरुष कमी आहेत, माता भगिनी ठीक आहेत. पुरुषांना प्रश्न विचारतो, खरं सांगा तुम्ही तुमच्या आईचं ऐकता का बायकोचं? हा, इकडे ऐकायला नाही आलं मला. हा, ऐका, हे हा विनोद नाहीये, फार गंभीर होण्याचा विषय. जो आईचा ऐकतो आणि प्रपंच सुरळीत चालवतो त्याला पारमार्थिक म्हणावं, आणि जो बायकोचा ऐकतो आणि आपल्या संसाराचं वाटोळं करून घेतो त्याला पक्का प्रापंचिक म्हणावं. मी बायकोचं ऐकू नका असं म्हणत नाहीये, ऐका, पण जे गरजेचं आहे तेच ऐका. अजून विशेष सांगू का? आपली भार्या, आपली अर्धांगिनी, आपली पत्नी, तिच्याबद्दल सुभाषितकार काय म्हणतात माहिती का? कारेषु मंत्री, कर्णेषु दासी, शयनेषु रंभा, भोजेषु माता. ही देवी स्वरूपा नारी आहे. कारेषु मंत्री, तुम्ही कुठलं जर कार्य करत असाल, कुठला नवीन बिझनेस करायचा आहे काय, तर पत्नीला विचारावं, अगं मला असं करायचंय. कारेषु मंत्री, कर्णेषु दासी, घरात ती काम करताना आपल्या दासी सारखी आहे, तिला दासी सारखं पाहावं. शयनेषु रंभा, शयन कक्षामध्ये ती रंभेसारखी आहे. आणि भोजेषु माता, ज्यावेळेस ती आपल्याला जेवू घालते ती अन्नपूर्णा आहे. ही देवी स्वरूप आहे. फार गोड 5 स्वरूप आपल्या पत्नीचे या ठिकाणी सांगितले जात आहे, स्त्रीत्वाचे सांगितले जात आहे. मला काही यापेक्षा विशेष बोलायचं नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचंय, जो पत्नीचं ऐकतो
फक्त आहे ना, हम दो हमारे दो एवढाच विचार करतो. आणि जो आईचा ऐकतो तो पूर्ण मायबापा घराची काळजी घेणारा होतो. लक्षात घ्या. आई परिवाराचं सुख पाहते, पत्नी फक्त आपल्या परिवाराचं सुख पाहते. पत्नी योग माया आहे आणि आई साक्षात भगवंत रूपी परमार्थ आहे. कदाचित माझ्या या वाक्याने माता भगिनी काही नाराज होत असतील, पण उद्या तुम्ही सासू होणार आहात विसरू नका. हे जे मी बोलतोय ना, ते तुमच्या लेकरानं तुमचं ऐकावं म्हणून तुम्हाला सांगणं. आता तुम्ही सासूचं ऐकत नसाल, नवऱ्याला दरडावत असाल, नवऱ्याचे कान भरत असाल, तो उद्या तुम्हाला सून तशीच भेटत आहे का नाही. हा आशीर्वाद समजा, नाही तर अजून काय समजा. मला फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला, भगवंताला मस्तकावर घेतलं, सर्व बेड्या तुटल्या, यमुनेच्या पहिल्या तीराला गेले, गोकुळामध्ये जाऊन कृष्णाला ठेवलं, योग मायेला मस्तकावर घेतले, परत आले. योग मायेनं डोळे उघडले, लागली रडायला. त्यावेळेस रडणाऱ्या योग मायेचा आवाज रक्षपाळांनी ऐकला, खडबडले, धावपळ करायला लागले. दौड़ो भागो भैया महाराज, श्री जी को बताओ कोई अनिष्ट न हो जाए, सावधान अष्टम गर्भ जन्म लियो है. पळायला लागले, धावायला लागले. ज्या वेळेला माय बाप सर्वांची धांदल उडली, कंसाला कळालं आणि कंसाने मायबाप कंस ताड 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 त्या कारागृहामध्ये आला. देवकीच्या स्तनाला स्तनपान करणारी मुलगी मायबापा पायाला धरून ओढली, गरगर गरगर फिरून आपटणार. त्या हातातनं सुटली, अष्टभुजा धारण केल्या तिनं आणि ती म्हणायला लागली, तुझं लागे वदी उपजला मजा आधी. तू मला काय मारतोयस कंसा? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला येऊन सुरक्षित ठिकाणी जाऊन बसलाय. ज्या वेळेस तो जन्माला येईल, सावधान, तुझा नायनाट करेल तो. आणि ती योगमाया गुप्त झाली. कंस घाबरला आणि थरथर थरथर कापायला लागला मायबाप. कंस जेव्हा घाबरलेल्या कंसानं तत्काळ बैठक बोलावली. आगासुर, बकासुर, योमासुर, धेनुकासुर, वत्सासुर, केशी, पुतना मावशी सर्वांना त्यांनी निरोप धाडला. आता हे सर्व येईपर्यंत इकडं गोकुळात काय चाललंय आपण बघूया. नंदा सुनंदा यशोदेच्या सेवेसाठी होत्या. आणि त्या नंदा सुनंदाने पाहिलं, वहिनी शेजारी सुंदर गोंडस असं बालक आहे. त्या बाळाला पाहून एवढ्या प्रसन्न झाल्या, एवढ्या आनंदित झाल्या, प्रबोधित झाल्या आणि धावत पळत जाऊन मायबाप नंद बाबाला सांगितलं, दादा तुला पुत्र झाला रे, आनंद झाला. सर्वजण आनंद करायला लागले. नंदाच्या अंगणामध्ये हळूहळू हळूहळू लोक यायला लागले, जसे आता यायला लागले. मी म्हणलं ना, सोयाबीन साठी पाऊस. नंद करा नंद भयो जय कन्हैया लाल की.
जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की जय कन्हैया लाल की हो जय लाल की जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की तीनों मोड़ा तीनों और तीनों पालनी भजन बोला बेड़ा पूरन बोला बसी नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की गुड़िया ने कर कथा गाने गुड़िया कर कथा गाने गुड़िया कर कथा गाने बाल कृष्ण नंदारी आनंद नारी बाल कृष्ण नंदारी आनंद घरी आनंद नर नारी गुड़िया कर कथा गाने गुड़िया पुरणे चरित कथा गाणे असा आनंदमय बाप्पा नंदाच्या अंगणामध्ये चालू आहे. सर्वजण गातायत नाचतायत आनंद करतायत आणि हा आनंद उत्सव चालू असताना नंद बाबा अति प्रसन्न होऊन लोकांना दान धर्म करायला लागले. काय दान करायला लागले? गायी दान करायला लागले. अजून काय दान करतायत? सुवर्ण दान करतायत, हिरे माणक मोती वस्त्र दान करतायत, अन्न दान करतायत. असं दान धर्म चालू आहे. एका म्हातारीला कळालं की नंद बाबा अंगावरचे अलंकार वाटायला लागलेत. ती म्हातारी म्हणली, बाई चला आपण पण जाऊ बधाई द्यायला. एखादा अलंकार नंद बाबानं मला दान दिला तर जन्मोजन्मीची गरिबी माझी जाईल निघून. म्हातारी लगबगा निघाली पण गोंधळ झाला. काय? म्हातारीच्या लक्षात आलं, म्हणली बाई तिथं येणाऱ्या प्रत्येक बाया मेकअप करून येत असतील आणि मी अवदास अशी जाऊ काय? म्हातारी माग फिरली. म्हातारीच्या लग्नात तिच्या वडिलांनं दिलेली शृंगार पेटी म्हणजे मेकअप बॉक्स. आता म्हातारीचं वय 80-85 वर्षाचं. पूर्वीच्या काळात लग्न व्हायचे 8-9 वर्षात. मग विचार करा त्या मेकअप बॉक्सला किती वर्ष झाले असतील आणि त्या मेकअप बॉक्स मध्ये आता काय असेल. म्हातारी घरी गेले, मेकअप बॉक्स काढला. बरं, म्हातारीचं वय एवढं असल्या कारणानं म्हातारीला मोतियाबिंद झालेला त्या मेकअप बॉक्सचा आरसा मायबापा त्याची चमक गेलेली आली होती. काही माप पुतनेनं असा श्रृंगार केला, तो श्रृंगार पाहून मायबापा एखादा माणूस वेडावून जाईल. नामदेवराया फार गोड चिंतन करतायत.
नामदेवराया म्हणतायत की ती पुतना आहे ना, कशी दिसते? नामा म्हणे आली नंदाची आगरा, नामाने आली नंदाची आगरा, नामाने आली नंदाची आगरा, नामाने आली नंदाची आगरा, स्वरूप सुंदरा देवा गणा, स्वरूप सुंदरा देवा गणा, नामाने आली नंदाची आगरा, नामाने आली नंदाची आगरा, नामाने आली नंदाच्या अंगणा, नामाने आली नंदाची अंगणा। बोल भागवत महापुराण की। नामदेवराया वर्णन करतात पुतनेचं, म्हणतात कशी आली? स्वरूप सुंदरा देवांगना, अप्सरेसारखी दिसते, रंभा उर्वशी. आणि ही पुतना लेकर मारत मारत नंदाच्या अंगणात. की पुतना बालघातिनी आहे, पुतना महाभयंकर आहे. भगवंतानी विचार केला, ही नेमकी पुतना आहे कोण? कोण होती पुतना? पुतनेचा पूर्वजन्म आहे का बर का, थोडक्यात सांगतो. राक्षसांचं दैत्यांतर राज्य येणार होतं माई बापाओ. बळी राजा चक्रवर्ती होणार होते. शुक्र आहे की देणारा ज्यावेळेस असा हात करतो का नाही, माझ्या होतो प्रेमाची ओंजळ, ती ओंजळ संपत नव्हती, चुकून दृष्टी वर गेली तर त्या ईश्वरानं माझ्या ओंजळीत पंतांचं चरित्र ऐकलं असेल. दुष्काळ पडला आणि पंथांनी सगळं काही त्या दुष्काळात वाटून टाकलं, धान्य. एक महारवाडा होता, तिथे गेले भगवंत बर का. आणि एक फार सुंदर वारकरी माय बापा काकड आरती गात बसला होता. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव. असं म्हणता क्षणी देव समोर उभे राहिले, कमरेवर हात ठेवून. वारकरी हर्षित झालं, वारकरी एवढं प्रसन्न झालं, गदगद मन झालं, रडायला लागला. पांडुरंगा, केवढ्या दिवसाची माझी आस होती तुझ्या दर्शनाची, पावलास रे, बरं झालं रे देवा. पांडुरंगा कसा आलास, मी काय करू सांग, तुझ्यासाठी प्राण देतो. कळते का भाषा? माझा प्राण देतो रे देवा. काय काय करू सांग, काय करू? देव म्हणले प्राण वगैरे काय देऊ नको, तुझ्या अंगावरचे हे मळकटलेले फाटलेले कपडे मला दे. ते गाठी गाठी मारलेलं धोतर, मळकटलेली त्याची 2 जागी फाटलेली बंडी, आणि डोक्याला बांधलेलं ती चिरगूट, हे देवानं मागितलं.
आणि ती वारकरी म्हणलं देवा तू ह्याचं काय करणार, तुला काय करायचं म्हणले दे. आणि देवानं सर 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 आपल्या अंगावरचे भरजरीत वस्त्र अलंकार काढले आणि त्या वारकऱ्याच्या हातात दिले. म्हणले मी जाऊन येईपर्यंत सांभाळा. ते म्हणलं देवा असा तर अनर्थ करू नको. म्हणले का, तुझा शेला त्या जनीच्या घरात सापडला तर लोक तिला सुळावर द्यायला मागे पुढे बघले नाहीत. हा, आणि हे जर माझ्याकडे सापडलं तर मला नक्कीच मारून टाकतील लोक. देव म्हणले आताच तर मरायला तयार झालताच. हे बरोबर ठीक आहे देवा राहू दे, ये लवकर जाऊन. देवाने ते मळकटलेले कपडे, ते चिरगुट डोक्याला बांधलं, हातामध्ये काठी घेतली आणि झाला महार पंढरीनाथ. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय सांगू याची मात, काय सांगू याची मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार. जोहार मायबाप जोहार तुमच्या. पंढरीनाथ मायबाप निघाले. ज्या वेळेला पंढरीनाथ सुंदर असं मायबापा पागुट बांधलेलं दरबारात गेले आणि हे माझं बाळ असतं तर मी माझ्या स्तनाचं दूध पाजलं असतं, असा मातृत्वाचा भाव तिच्या मनामध्ये प्रगटला रत्नप्रभेच्या. म्हणून मायबापाओ भगवंत तिच्या मनातला भाव ओळखतात, म्हणतात आई तुझी इच्छा मी पूर्ण करेल रत्नप्रभेला. आणि ऐका बरं का, पुढं असं घडलं, देवानी बळीराजाला मायबापा 3 पावलं भूमी मागितली. बळीराजा तू मला देणार नाही रे. बळीराजा म्हणले संकल्प सोडा. मम आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त पुण्यबल प्राप्यर्थम आस्माकं सकल पुरुषाणां सकल देवानां स्थैर्य धैर्य आयु आरोग्य धन वृद्धी द्विपदे चतुष्पदे जन्म जन्मांतरे भरतखंडे महाराष्ट्र वगैरे वगैरे. हे सगळं मायबापा संकल्प सोडला. म्हणले 3 पग भूमी दान करिष्ये. हे बळीराजा म्हणला मी त्रैलोक्याचा मालक आहे देवा. माणूस मेलं तर माणूस पुरायचा असेल तर 3.5 हाताचं शरीर आणि 3 पावलानं काय होणार आहे, अजून काहीतरी मागा. बळीराजा म्हणताय. देव म्हणले एवढंच दे पहिलं, बाकीचं नंतर बघू. आणि मग मायबापा बघा बरं का, संकल्प सुटल्यानंतर एवढेसे ठेंगणेसे होते भगवंत, त्यांनी विराट रूप धारण केलं. आणि ते विराट रूप धारण केल्यानंतर भगवंत मायबापा त्या ठिकाणी 2 पावलात त्रिभुवन व्यापून टाकतायत. 3रा पाऊल उचलतायत. बळी कुठे ठेवू पाऊल. बळी म्हणले आता एवढीच जागा राहिली. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बळीराजाला पाताळात घातलं. जसं बळीराजाला पाताळात घातलं, रत्नप्रभा क्रोधायमान झाली, रागावली. आणि रत्नप्रभा म्हणली हे कपटी विष्णू, अरे तुला तर मी स्तनपान करवायच्या गोष्टी करत होते रे, तुला स्तनपान नाही, स्तनातलं दूध नाही, तुला त्या स्तनामध्ये विष घालून पाजला पाहिजे. असं म्हणता क्षणी देव म्हणले मा तुझी ही इच्छा सुद्धा मी पूर्ण करतो. तीच रत्नप्रभा पुतना बनून आली. बोला राधे 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 राधे. पुतना ज्यावेळेस मायबापा भगवंताला जवळ करते, भगवंत घाबरले बरं का क्षणभर. ऐका,
भगवंत म्हणले साधन आहे, हाल विष प्यायचंय मला. हा बाबा, विष पिणारा देव कोणता? विष पिणारा देव कोणता? महादेव. दाजी काय आपला? हे बघा बर का, दुसऱ्या देवाला नुसतं देव म्हणलं जातं, पण हा महादेव आहे की नाही? एकदा जय घोष करा. नम पार्वते पतये हर हर. ऐका माय बाप, भगवान भोलेनाथाची या ठिकाणी स्तुती करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी फार मोठ्या प्रेमानं ओम नमः शिवाय कोणाकोणाला म्हणता येते? सर्वांना येते ना? आता सगळ्यांनी म्हणायचं बरं का? हा चला माझ्यासोबत म्हणू लागा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा.